मला एक गाणं आठवलं. सांग सांग भोलानाथ, सांग सांग निधी बाळ. निधी कशी वाटली पाणीपुरी? दीदी आज येणार नव्हतीस तू? धावता धावता सम्राट जाऊन पडली. नानी तेरी मोरनी को मोर ले गए, बाकी जो बचा था सारे चोर ले गए. नानी नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच. गुड मॉर्निंग. हरे कृष्णा. सकाळचे वाजले आहेत 8. निधी बाळ एक 10-15 मिनिटं झालं कंटिन्यू अशीच झोपली आहे माझ्या मांडीवर. मी मस्त पैकी खेळते एकदम आरामात. माझ्या पप्पाच्या मांडीवर झोपली बोलते. मी माझ्या पप्पाच्या मांडीवर खेळते है ना निधी? अय इकडे बघ. हा पप्पाच्या मांडीवर आहे तू. मला एक गाणं आठवलं. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? सांग सांग निधी बाळ, आज काय कंटेन हाय? सांग सांग निधी बाळ, आजचा काय कंटेन आहे? आज निधी काकूंसोबत जाऊन पाणीपुरी खाऊन आली आहे. निधी कशी वाटली पाणीपुरी? काकूंना निमित्त लागणार होता की मला पाणीपुरी खायची आहे म्हणून निधीला घेऊन गेल्या होत्या. पाणीपुरी खाऊन आल्यापासून निधी काय जोरात आवाज निघतोय निधीचा आज. हा निधी दीदी आज येणार नव्हतीस तू? ना दीदी येणार नव्हती. काकूनी फोन केला की मी आले तू येणारच का? तर ती आधी नाही म्हणली आणि नंतर परत फोन केल्याने बोलते नाही काकू मी येते, मला खूप आठवण येते निधीची. एक होती इडली, ते होती चिडली. काय सांगते काकू तुला? धावता धावता सम्राट जाऊन पडली. सांबर होते गरम, इडली झाली नरम. चमचा आला खुशीत, जाऊन बसला बशीत. चमच्याने पाहिले इकडे तिकडे, इडलीचे केले तुकडे तुकडे. इडली होती मस्त मस्त, मुलांनी केली सर्वच फस. नानी तेरी मोर
मोरनी को मोर ले गए, बाकी जो बचा था सारे चोर ले गए। नानी तेरी मोरनी को मोर ले गए, बाकी जो बचा था सारे चोर ले गए। अच्छी नानी प्यारी नानी गुस्सा गुस्सी छोड़ दे, जल्दी से एक पैसा दे दे, अब कंजूसी छोड़ दे। नानी तेरी मोरनी को मोर ले गए, बाकी जो बचा था सारे चोर ले गए। समजलं तुला काय म्हणलं? समजलं? दीदी शौका डान्स करायचं. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच. काळा काळा कापूस पिंजला रे, ढगांशी वारा झुंजला रे. आता तुझी पाळी मीच देते टाळी, आता तुझी पाळी मीच देते टाळी. फुलं पिसारा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच. आणि 7ला आलो तरी रात्री 8लाच जातो. आणि सुचून येत असेल आज लवकर जाऊया आणि लवकर येऊया. हा लवकर जाऊयात आणि लवकर येऊया. माझी तर बोलाईमध्ये जायची 8 दिवसापासून चक्कर थांबत आहे. आम्ही